गेल्या 8 दिवसापासून देशामध्ये वातावरण बदलत चाललंय, कारण गेल्या 18 दिवसापासून प्रसिद्ध शास्त्रज्ञ वांगचुक साहेब हे उपोषणाला बसले, परंतु त्याकडे हे असंवेदनशील सरकार लक्ष द्यायला देखील तयार नाही. कारण हे सरकार खुनी आहे या अर्थाने की नीटच्या पेपर फुटीनंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु त्या बाबतीत देखील सरकार संवेदनशील नाही. मागणी काय होती किरकोळ, ज्यावेळेस बसले तर एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या. पूर्ण सरकार तर जाणार नव्हते, परंतु शिक्षण मंत्र्याचा देखील राजीनामा घ्यायचा नाही आणि तुमचं काहीच ऐकायचं नाही, अशी जी हुकुमशाही आडेलतट्टूपणाची जी केंद्र सरकारची भूमिका आहे, याच भूमिकेतून या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर नुसतं नीटचे पेपरच नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये एकूण 25 ते 30 पेपर फुटीचे प्रकार घडले. का जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो, अभ्यास करून परीक्षा देतो आणि आदल्या दिवशी त्याला कळतं की पेपर फुटलेला आहे आणि हा पेपर आता रद्द करायचा आहे, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे आणि ह्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या मागणी करता आम्ही सर्व मिळून, सर्व पक्षातले, सर्व धर्मातले, सर्व जातीतले, सर्व सामान्य नागरिक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आणि त्याच्या मागणीची दखल केंद्र सरकारने घ्यावी या मागणी करता आम्ही इथं आलेलो आहे. आपण देखील या मागणी करता आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपला सपोर्ट वांगचुक साहेब यांना देण्यात यावा ही विनंती.